नमस्कार विद्यार्थ्यांनो, DAV मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण घटक पाठ क्रमांक 23 प्रामाणिक इस्त्रीवाला यामधील भाग 2 अभ्यासणार आहोत। मागच्या भाग 1 मध्ये आपण पाठ 23 प्रामाणिक इस्त्रीवाला या भागातील काही भाग अभ्यासलं होतं, वाचन केलं होतं आणि त्या भागातील काही शब्दार्थ यांचा आढावा घेतला होता। तर आज आपण पुढील उरलेला भाग अभ्यासू। ठीक आहे, तर बघा, सर्वात अगोदर वाचन करून घेऊ। काय झालं होतं की बाबाने आईकडे पैसे दिले होते आणि आईने कामाच्या घाईगडबडीत पैसे कपड्यामध्ये ठेवले होते, पण जेव्हा बाबांनी पुन्हा आईला पैसे मागितले तेव्हा आईला पैसे दिसलेच नाही आणि सगळेजण पैशांची शोधाशोध करत होते। बघा पुढे काय झालं। संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले। ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी। आई बाबा बाहेर आले। काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले। दामू काकांनी खिशातून पैसे काढले। अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले अन कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले, ते परत करायला आलो। पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या। दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले। आईने पैसे मोजले। दामू, पैसे बरोबर आहेत, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला, बाबा म्हणाले। बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले। तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब आहोत, पण कष्टानंच कमवून खातो। दामू काका जायला निघाले। आई बाबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहतच राहिले। तर बघा, दामू काका एक कपड्यांना इस्त्री करणारा व्यक्ती होता आणि तो किती प्रामाणिक होता आणि त्याने स्वतःचा प्रामाणिकपणा कोणत्या पद्धतीने दाखविला त्याबद्दल थोडक्यात माहिती बघू। आता सगळेजण पैशांची शोधाशोध सुरू करत होते आणि आई तर एकदम वैतागली होती म्हणजे खूप चिडली होती, कारण खूप वेळपासून ती पैसे शोधत होती की पैसे ठेवले कुठे, पण ते सापडतच नव्हते। बघा आता काय झालं। त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले। सगळेजण परेशान होते, पैसे ठेवले कुठे आईने। बाबांना पैशांची आवश्यकता होती, पण पैसे काही दिसतच नव्हते। तेवढ्यातच संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले। तेव्हा ते हाका मारतच दामू काका घरी आले। बघा त्यांनी काय म्हटलं, वहिनी, अहो वहिनी, आणि असं हाका मारताच आई बाबा बाहेर आले, दोघे जण बाहेर आले। आणि बघा, दामू काकाला त्यांनी विचारलं, काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले, थोड्या रागामध्येच आईने विचारले। कोणाला? दामू काकाला। काय रे बाबा, कपडे आणलेस का? अशा पद्धतीने आईने विचारल्यानंतर बघा दामू काका काय करतात। दामू काकांनी खिशातून पैसे काढले। आईने दामू काकाला वेगळंच काहीतरी विचारलं, पण बघा दामू काकांनी काय केलं, दामू काकांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढले आणि बघा म्हणाले, अहो बहिणी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले। इस्त्रीला म्हणजेच आपण प्रेस करतो की नाही, तर इस्त्रीला घेतले अन कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले। आणि जेव्हा मी इस्त्री करण्यासाठी कपडे उघडले आणि बघितलं तर मला तिथे पैसे सापडले। ते पैसे परत करायला मी आलो आहे। हे घ्या, पैसे मोजून घ्या आणि तुमचे कपडेही घ्या, कपडे पण इस्त्री झालेले आहे, असं म्हणत त्यांनी पैसे आईच्या हातात दिले। दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले आणि आईने पैसे मोजून घेतले। तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पैसे कोणी मोजून घेतले? पैसे आईने मोजून घेतले। दामू, पैसे बरोबर आहेत। आईने पैसे मोजल्यानंतर बाबा दामूला म्हणतात, पैसे बरोबर आहेत। आणि बघा पुढे बाबा अजून पुन्हा काय म्हणतात, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला। काय म्हणतात? तुझा प्रामाणिकपणा मला आवडला। आता दुसरा व्यक्ती जर प्रामाणिक नसतं तर त्याने काय केलं असतं,
कपड्यांच्या घड्यामध्ये जे पैसे ठेवले होते आईने, ते पैसे स्वतः ठेवून घेतलं असतं आणि त्यांनी सांगितलंच नसतं की, पण ते चुकीचं आहे. तो प्रामाणिकपणा झाला का? नाही. तर माणसाने नेहमी प्रामाणिक असायला पाहिजे. प्रामाणिकपणा हा केव्हाही आपल्या कामी येतो. जो प्रामाणिक नसेल तो चांगला व्यक्ती नाही. लक्षात ठेवायचं, त्याचं मन साफ नसते. माणसाचं मन चांगलं असायला पाहिजे. आणि केव्हा असेल? जेव्हा माणूस प्रामाणिक असेल तेव्हाच माणसाचं मन कसं असेल? साफ असेल. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर बाबा म्हणाले, काय म्हणाले की तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. मग नंतर बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. बघा, बाबांनी विचार केला की दामू खूप प्रामाणिक आहे, त्याला त्याचं प्रामाणिकपणाचं बक्षीस द्यायला पाहिजे, म्हणून 100 रुपये बक्षीस म्हणून ते देऊ लागले. तेव्हा बघा पुन्हा दामू काका काय म्हणतात. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब नको, मला पैसे नकोत, आम्ही गरीब आहोत. बघा दामू काका काय म्हणतात, आम्ही गरीब आहोत पण नेहमी कष्टानंच खातो, मेहनत करतो, कष्ट करतो आणि त्या मोबदल्यात जे आम्हाला मिळत असते तेच कमवून खातो, असं दामू काका म्हणाले. आणि जेव्हा दामू काका जायला निघाले तेव्हा आई बाबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. बघा, जेव्हा एखादा खूप प्रामाणिकपणा दाखवतो, खूप चांगला व्यक्ती जर आपल्या समोरून जर जात असेल तर आपण त्याच्याकडे नुसतं पाहतच राहतो की तो किती चांगला माणूस आहे. म्हणजे अशा पद्धतीने जी पाठमोरीची आकृती असते, म्हणजे पाठाकडची जी आपला जो भाग असतो शरीराचा, त्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते नुसतं पाहतच राहिले, कौतुकाने पाहत राहिले. त्यांना खूप कौतुक वाटलं. ठीक आहे. तर पाठमोरी म्हणजे पाठीकडची बाजू. बघा, आजच्या भागावर आधारित काही प्रश्नोत्तरांचा आढावा घेऊ. प्रश्न 1, कोणते लिहा. 1, 5वीत शिकणारी. 2, कपड्यांच्या घड्या करणारा. 3, आईजवळ पैसे देणारे. 4, पैसे परत करणारे. 5, पैसे मोजून घेणारी. 6, दामू काकांना बक्षीस देऊ करणारे. तर 5वीत शिकणारी कोण? शिवानी. कपड्यांच्या घड्या करणारा कोण? भाऊ. शिवानीचा भाऊ कोण? शिवराज. आईजवळ पैसे देणारे कोण? बाबा. पैसे परत करणारे दामू काका. पैसे मोजून घेणारी आई. आणि दामू काकांना बक्षीस देऊ करणारे बाबा. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. प्रश्न क्रमांक 2, कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1, बघा बघा, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे, असं कोणी कोणाला म्हटलं. उत्तर बघा, आई शिवानीला म्हणाली. त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे, असं आई शिवानीला म्हणाली. आ, काय रे बाबा, कपडे आणलेस का? उत्तर, आई दामू काकाला म्हणाली. ई, बघा, तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. उत्तर, बाबा दामू काकांना म्हणाले. ई, आम्ही गरीब आहोत पण कष्टानंच कमवून खातो, असं दामू काका बाबांना म्हणाला. प्रश्न क्रमांक 3 बघा, प्रामाणिकपणा यासारखे आणखी काही शब्द लिहा. उत्तर, बालपणा, लहानपणा, मोठेपणा, शहाणपणा, समजदारपणा आणि जबाबदारपणा. तर अशा पद्धतीने बरेचसे अजून शब्द आहेत जे आपण लिहू शकतो. ठीक आहे. तर आजचं गृहपाठ लिहून घ्या. वाक्य वाचा, क्रिया कोणती ते लिहा, क्रिया करणारी व्यक्ती कोणते ओळखा आणि योग्य रकानामध्ये काय करायचं तुम्हाला, मग राईट अशी खूण करायची आहे. जसं इथं बघा, पहिला वाक्य सोडून दिलं आहे, शिवानी 5वीत शिकते. यामध्ये क्रिया कोणती आहे? शिकते. आणि शिवानी कोण आहे? पुरुष स्त्री आहे की इतर कोणी आहे? स्त्री आहे, म्हणून स्त्रीला काय केलं आहे? राईट केलं आहे. तर अशा पद्धतीने बाकीचे जे रकाने आहेत तुम्हाला काय करायचं आहे? भरायचं आहे. ठीक आहे. तर लिहून घ्या पटकन. आजसाठी एवढंच. धन्यवाद.